जिथे देव, श्रद्धा आणि भक्ती एकत्र येतात, जिथे दीपमाळ्यांचे तेज गंगाजलात प्रतिबिंबित होते आणि जिथे मंत्रोच्चारांचा गजर संपूर्ण वातावरण भक्ती रसाने भरून टाकतो, ती म्हणजे दशाश्वमेध घाटावरची गंगा आरती। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारताच्या सर्वात प्राचीन आणि पवित्र नगरीत म्हणजे काशी वाराणसीत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका दिव्य सोहळ्याची झलक पाहणार आहोत। गंगेच्या पवित्र तीरावर काशीच्या हृदयस्थानी वसलेला दशाश्वमेध घाट, जिथे संध्याकाळ होताच नकाशातल्या ताऱ्यांसारखा एक अद्भुत सोहळा घडतो, गंगा आरती। दशाश्वमेध घाट केवळ एक घाट नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि भव्यतेचे प्रतीक आहे। असे म्हणतात की या ठिकाणी ब्रह्मदेवांनी स्वयं शिवाच्या स्वागतासाठी दशाश्वांचा म्हणजेच 10 घोड्यांचा यज्ञ केला होता। गंगा ही केवळ एक नदी नसून हिंदू धर्मानुसार ती देवीचे स्वरूप आहे। वाराणसीमध्ये गंगेची पूजा करणे म्हणजेच मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग मानला जातो। दशाश्वमेध घाटावरची गंगा आरती केवळ एक विधी नाही, तर आत्म्याला शांती आणि भक्तीचा स्पर्श देणारा एक अद्भुत अनुभव आहे। मला हा अद्भुत क्षण एकदम जवळून अनुभवायचा होता, म्हणून मी दुपारी 3 वाजल्यापासूनच येथे येऊन बसलो होतो। गंगा आरती ही संध्याकाळी 6:30 ला सुरू होते, पण जर तुम्हाला हा अनुभव एकदम जवळून अनुभवायचा असेल तर तुम्हालाही माझ्यासारखे लवकर येऊन येथे जागा पकडावी लागणार आहे। आणि जर तुम्हाला येथे यायला उशीर झाला तर मग तुम्हाला समोर बोटीमध्ये 200 ते 500 रुपये देऊन तेथून तो अनुभव घ्यावा लागेल। पण मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी लवकर या आणि एकदम जवळून या आरतीचा अनुभव घ्या। आता सायंकाळी 6:30 ची वेळ झालेली होती आणि त्याचबरोबर गंगा आरतीची सर्व तयारी पुजारींनी केलेली होती। संपूर्ण घाटावर भक्तांची गर्दी जमली होती, धुपाचा सुगंध हवेत दरवळत होता आणि संपूर्ण वातावरण भक्ती रसाने भरून गेलेले होते। आरती जोपर्यंत सुरू होत नव्हती तोपर्यंत सुंदर भजन येथे सुरुवातीला चालू होते। यानंतर गंगा आरतीच्या सुरुवातीची गंगा मातेचे मंत्रोच्चाराने पूजा चालू झालेली होती। यानंतर पूजा झाल्यानंतर हर हर महादेवचा नारा सगळ्यांनी लावला आणि आतापर्यंत न बघितलेली आणि मनाला न समजणारी गोष्ट समोर चालू झाली, ती म्हणजे शंखनाद। आतापर्यंत मी शंख 1 ते 2 मिनिटं वाजवताना बऱ्याच जणांना बघितले होते, पण येथील पुजारींनी एका श्वासात पूर्ण 5 ते 6 मिनिटं हा शंखनाद चालू ठेवला होता। या 5 ते 6 मिनिटांच्या संपूर्ण शंखनादाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नंतर अपलोड करणार आहे। तुर्तास आपण या गंगा आरतीचा अनुभव घेऊ। आता शंखनाद सुरू होऊन एकाच वेळी सप्त पुजाऱ्यांनी हातात मोठे दीप उचलून आरतीला सुरुवात होते आणि वातावरणात मंत्रमुग्ध करणाऱ्या मंत्रांचा गजर ऐकू येतो। असे वाटते की संपूर्ण सृष्टी या दिव्य सोहळ्यात सहभागी झाली आहे। ही केवळ आरती नाही, ही आत्म्याचा शुद्धीकरण करणारी एक आध्यात्मिक अनुभूती आहे। तुम्ही एकदा तरी हे दृश्य अनुभवले पाहिजेत।